अरुंद कट न केलेला कपडा घ्यायचा आहे कोणताही आणि इथं उंची घेतलेली आहे 15 इंच, रुंदी आहेत 12 इंच। सरळ बाजू वरती ठेवायची आणि आतमध्ये शिलाईची उरलेली कतरण असते ती टाकायची। कतरण प्लेन पसरून घ्यायची किंवा तुम्ही या कतरणचे बारीक बारीक तुकडे सुद्धा करून घेऊ शकता। म्हणजे काय होईल तुकडे जे असतात ते व्यवस्थित सेट होईल। तर मी इथे मोठे मोठे तुकडेच घेतलेले आहेत परंतु ते मोठाले आहेत। तर या ठिकाणी काय करायचं, फक्त जाड आपल्याला जी कतरण असते ती जाड फॅब्रिकची घ्यायची नाही किंवा नरम फॅब्रिकची घ्यायची। अस्ताचे जे फॅब्रिक असतात ते सुद्धा नरम असतात, काही ब्लाउजचे पीस असतात ते सुद्धा नरम असतात। व्यवस्थित असे अथरून घ्यायचे, हे बाहेर यायला नको अशा पद्धतीने ते अथरून घ्यायचे आहे। म्हणजे छान पद्धतीने असं सेट करून घ्यायचंय, जसं गोधडीला आपण पुरण घालतो त्या पद्धतीनं। आता या ठिकाणी काय करायचं, मध्यभागावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे। म्हणजे काय होईल, आपल्याला बाहेरच्या ज्या शिलाई आहेत ते सरळ शिलाई मारण्यास सोपं जाईल। म्हणजे ते फॅब्रिक आपण घातलेलं आहे ते इकडे तिकडे होणार नाही। तर बघू शकता, एक मध्यभागावरती शिलाई मारायची आणि दुसऱ्या ज्या शिलाई आहेत ते दोन्ही बाजूला मारायचे आहे। तर अगोदर आपल्याला फॅब्रिक सेट करून घ्यायचं आणि नंतर बाहेरच्या बाजूने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे। आता या ठिकाणी बघा, इथे दोन्ही शिलाई मारून झाल्यानंतर या खाली आपल्याला एक कॉटनचे फॅब्रिक घ्यायचे आहे। तुम्ही जुने बेडशीट सुद्धा घेऊ शकता, जे खराब झालेलं फाटलेलं असतं ते तर घ्यायचं आहे। जी छान बाजू बनलेली आहे आपली ती खालच्या बाजूने टाकायची आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। तर चारही बाजूने मी इथे शिलाई मारून घेतल्या आणि इथं जो उरलेला कपडा आहे तो कटिंग करून घेतला। इथे एक चौकोनी फॅब्रिक घेतलेला आहे, तर असं सेट करायचं की दोन्ही बाजू बरोबर आल्या पाहिजेत आपल्या। म्हणजे जितकी बाजू इकडची साईडची तितकी दुसरी बाजू सुद्धा आलेली पाहिजेत। मापून घ्यायचंय बरोबर आणि एक फॅब्रिक आहे ते मध्यभागावरती मारायचं। आता याचा सुद्धा एक मध्यभाग काढून घ्यायचा आणि कोणताही काट असेल छान ब्लाउजचा तो घ्यायचा आहे इथे। म्हणजे आपली एक छान अशी डिझाईन आपल्याला तयार करता येईल आणि चौकोनी आकारात तो जो ब्लाउजचा डिझाईनचा कापड आहे तो लावून घ्यायचा आहे। इथे मी एक लेस घेतली होती रेड कलरची, म्हणजे जो आपला मधला कलर आहे तोच इथे घेतलेला आहे। रेड कलरची लेस घेतली, तिला डबल फोल्ड केलं। डबल फोल्ड केल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला त्या लेसच्या दोन्ही बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। म्हणजे एक प्लेन अशी आपली लेस तयार होईल आणि त्यावरती दोन्ही बाजूला आहे दाबटीप द्यायची आहे। इथे बघू शकता व्हिडिओमध्ये। तर अशा पद्धतीनं आणि जी साईडची बाजू आहे साईडच्या बाजूला सुद्धा काय करायचं, छान अशा पट्ट्या लावून घ्यायच्या आणि मोठी अशी पाइपिंग बनवायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही दोन्ही बाजूला सुद्धा शिलाई मारून घेऊ शकता। जर मी फक्त आतल्या बाजूला इथे शिलाई मारलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला लावताना आपण जशी बटन पट्टी काचपट्टीला फोल्ड करतो एका बाजूने वरच्या बाजूने, त्याच पद्धतीने तिला लावून द्यायचं आहे आणि छान अशी आपली मोठी पाइपिंग तयार होते आणि एक डिझाईन सुद्धा तयार होते। तर अशा पद्धतीने तुम्ही पायदान बनवायचे आहे, ते तुम्ही सेल करायचे। तुमच्या सोसायटीमध्ये जे उरलेले फॅब्रिक असतात, शिलाईचे कतरण असतात, त्याचा तुम्ही अशा पद्धतीने वापर करायचा आहे। तर अशा पद्धतीने मी ब्लाउजमधून वेळ काढून आलेले ऑर्डर कंप्लीट करते आणि त्याची सुद्धा एक वेगळी किंमत मिळते मला। तर आपण हे उरलेले फॅब्रिक घंटागाडीत टाकून न देता तुम्ही अशा पद्धतीने वापर करायचा।